हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा मटार पुलाव रेसिपी पाहणार आहोत. तर ही मटार पुलावा एकदम मस्त असा मोकळा सळसळीत आणि कमी साहित्यामध्ये तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी लॉंग राईस बासमती तांदूळ घेतलेला आहे. तर 2 वाट्या भरून मी हा तांदूळ घेतलेला आहे. तर एका पातेल्यामध्ये हा तांदूळ मी घेतलेला आहे. तर इथे पहा आपला हा तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपण धुवून घ्यायचा आहे. तर इथं मी यामध्ये भरपूर असं पाणी घालून हाताने व्यवस्थित चोळून आपला हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तर यामध्ये परत एकदा मी स्वच्छ पाणी घालून हा असाच 15 मिनिटासाठी भिजत घालणार आहे. तर खूप वेळ भिजवायचा नाही, तर फक्त 15 मिनिटच आपल्याला हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे भरून साजूक तूप घातलेलं आहे. तर इथं 2 चमचे साजूक तूप आपलं छान असं तापवून घ्यायचं आहे. तर इथं आपलं तूप गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत. खडे मसाल्यामध्ये मी 1 चमचा भरून जिरे घेतलेले आहेत, 2 तेजपत्ता, 1 चक्री फूल, इथं लवंग, मिरी आणि दालचिनी घेतलेली आहे. हे आपले खडे मसाले छान असे थोडेसे तळून झाले की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. तर इथं मी 2 मोठ्या साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे पातळ. तर कांदासुद्धा आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर इथे पहा आपला कांदासुद्धा थोडासा ब्राऊन कलर झाला की त्यामध्ये आपल्या उभ्या चिरून घातलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत, हिरव्या मिरच्या. तर हिरवी मिरचीसुद्धा उभी कापून घेतलेली आहे मी इथं. तर हिरवी मिरची थोडी परतली की त्यामध्ये आता आपल्याला इथे पहा मी आलं लसूण ताजंच वापरलेलं आहे. ताजं आलं लसूण वापरलं तर आपल्या पुलावची टेस्ट एकदम मस्त अशी लागते. तर इथं मी आलं लसूण आपलं कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. नंतर यामध्ये मी 4 ते 5 काजू घातलेले आहेत. काजू ऑप्शनल आहेत. तर इथं मी काजूसुद्धा व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत. तर यामध्ये आता आपल्याला फ्रेश वाटाणा घालायचा आहे. तर इथं मी फ्रेश असा वाटाणा घेतलेला आहे. तर 1 वाटी भरून मी हा वाटाणा घेतलेला आहे. तर वाटाणासुद्धा 2 ते 3 मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला. तर यामध्ये मी आता इथं मला थोडंसं कमी तूप वाटत आहे. तर मी इथं परत 1 चमचा भरून तूप घातलेलं आहे, साजूक तूप. तर परत असं 2 मिनिट आपण छान असं हे परतून घेतलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा भरून धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला मी इथं थोडाच वापरलेला आहे. तर यामध्ये खडे मसाले वापरले आहेत, त्यासाठी इथं गरम मसाला अगदी थोडा वापरलेला आहे. तर हे परत एकदा परतून घेतलं मी. तर यामध्ये आता आपल्याला 1 छोटी वाटी भरून मी दही घेतलेलं आहे. दही घातल्याने आपल्या पुलावला मस्त अशी टेस्ट येते. तर अगदी छोटी वाटी भरून दही घेतलेलं आहे. दहीसुद्धा यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पहा. तर इथं आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. तर मी दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. तर आपला 2 वाटी भरून तांदूळ आहे, त्यासाठी मी इथं 4 वाट्या भरून पाणी घालणार आहे. तर इथे पहा बरोबर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले आहेत त्याच वाटीने मी इथं 4 वाट्या भरून पाणी घेतलेलं आहे. तर परफेक्ट असं मोजून जर आपण पाणी घातलं तर आपलं भात असा मोकळा सळसळीत छान होतो. तर यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं. नंतरनं यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. तर आपल्या ह्या भाताच्या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. नंतरनं आपण निथळून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे. तर इथे पहा आता आपण एकदम हलक्या हाताने हा तांदूळ यामध्ये हलवून घ्यायचा आहे. तर इथे पहा परत याला आपण छान अशी दणदणून उकळी काढायची आहे. तर इथे पहा उकळी आलेली आहे आपल्या पुलावला. तर यावरती आता आपण झाकण ठेवून हा 15 ते 20 मिनिटासाठी असाच शिजवून घ्यायचा आहे. एकदम मस्त असा झटपट होणारा हा मटार पुलाव एकदम भारी होतो. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा आपला
80 ते 90% आपला पुलाव शिजलेला आहे. परत मी 5 मिनिट झाकण ठेवून आपला हा पुलाव शिजवून घेते. तोपर्यंत इथं पुलावसोबत मस्त असे आपल्याला पापडसुद्धा खायचे आहेत. त्यासाठी इथं मी पापड आपला गॅसवरती जाळी ठेवून व्यवस्थित चिमट्यामध्ये पकडून भाजून घेते. पहा या पद्धतीने. तर पुलावसोबत पापड लोणचं एक नंबर असं छान लागतात. तर या पद्धतीने मी पापडसुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर इथे पहा आता आपला पुलावसुद्धा एक नंबर असा झालेला आहे. एकदम मोकळा सळसळीत खूप छान ही रेसिपी होते. तर इथे पहा तुम्हाला दिसतच असेल अगदी मोकळा सळसळीत असा आपला पुलाव झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.